पण काय जरी झालं तरी जयश्रीचं लग्न तुमच्या बरोबरच होणार हे लक्षात ठेवा. हा बरं ठेवते मी. हा ठेवा. कोणासोबत लग्न लावून द्यायला चालली माझं? बरं झालं बाई तू ऐकलंस, नाहीतरी आता तुला सगळं सांगायची वेळ आली. इकडे ये जरा, इकडे. मला तुझ्याशी तुझ्या लग्नाचं जरा महत्वाचं बोलायचंय. वय ना, दिसतं तेवढंच बोल. दिवस रात्र नुसतं लग्न लग्न लग्न, दुसरं काही विषयच नाही घरात. अगं मग काय बोलायचं बाई, आतापर्यंत सगळी नुसती बोलतच बसलोय. आता काय तर बघायला नको का सांग बरं. अगं मी तुझ्यासाठी लय चांगला मुलगा बघितलाय. हा वय हाय की चांगला, पण त्याला पोरगा नाही काका म्हणते मी. काका? नाहीतर काय, पप्पांनी आताच मला त्याचा फोटो दाखवला. असल्या पोरासोबत लग्न करायचं वय मी? हट. अगं ते नाही, ती स्थळ मी मुद्दामच आणलं होतं तुझ्या बापाला दया यावी म्हणून. असलं स्थळ कशाला आणीन मी तुला. अगं तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कुणाचं? अगं हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. काय? वय त्याला लय दिस झालं, त्याच्यावर आम्ही दोघांनी विचार बी केला. मला तर वाटतंय तुझं लग्न त्याच्याशीच व्हायला पाहिजे, पण तुझा बाप नाहीच म्हणायला लागल्यात. मोठं घर जमायचं नाही असलंच काय तर बडबडायला लागल्यात. आणि मग काय, आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडं, आणि तिकडं गेल्यावर तुझ्या बापाने नकार बी दिला. अगं मम्मी, एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बी मला काय बोलली नाही? अगं तेव्हा काय ठरलं नव्हतं जयडे, त्यात हे म्हणत होते नकारच द्यायचा म्हणून तुला काय सांगितलं नाही. पण हे बघ, तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर लय सुखा समाधानाने नांदशील बघ. नाहीतर आम्ही हायच आयुष्यभर धुणं भांडीच करत बसणार. अगं मम्मी, पण त्यांनी मला का लग्नासाठी विचारलंय? अगं का म्हणजे काय, अगं ते सुद्धा तुझ्यासारखंच त्रासातनं गेल्यात बघ. ते तर मला म्हणत होते तुमच्या जयश्री लय हुशार आहेत, आमच्या घरातलं सगळं सांभाळून घेतात, आणि आम्हाला कळतंय जयश्रीला काय त्रास झाला असेल ती. तुझी ही सगळी परिस्थिती बघून ती लग्नाला तयार झाल्यात बघ. मम्मी, माझी कीव करून कोणी माझ्याशी लग्न करायची गरज नाहीये. आणि तुला बी चांगलंच माहिती ना ग. अगं तो हर्षवर्धन काय सरळ माणूस आहे वे? नक्कीच त्या डोक्यात काहीतरी असणार, म्हणून त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल. नाही, त्या डोक्यात नक्की काय ना ते मला बघायलाच पाहिजे. अगं अगं कुठे चाललीस आता तू? माझ्या बिलकुल मागे यायचं नाही मम्मी, आधी सांगून ठेवते. फार बट्ट्या बोळ करणार आता ही सगळ्याचा. कशाला सांगितलं मी तिला उगीच काय माहिती. अरे देवा, काय अजून किती एक्झाम घेणार आहे आमची? एवढा अवघड पेपर असतोय कुठं? भैया, ती शीतल आल्यावर तर सगळा कुटाणा होणार आहे. त्या मामीने जयश्रीला लवकरात लवकर विश्वासात घेतलं पाहिजे, सगळं नीट समजून सांगितलं पाहिजे. पण त्या जयश्री लग्नाला होकार दिला पाहिजे, मग सगळं नीट होईल. टेन्शन नॉट भैया, ती होत असती तयार. अरे पण कधी? प्रेसिडेंट? काय प्रेसिडेंट? काय प्रेसिडेंट? अहो असं गोड गोड बोलून तर पार खेळणं करून टाकलं की तुम्ही माझं. व्हॉट हॅपन? खेळणं काय? ओ गेट पांघरून पेडगावला जाऊ नका. मम्मीने मला सांगितलंय मला लग्नाची मागणी घातली. ते काय प्लॅन आहे डोक्यात? हा, ते माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. एक लक्षात ठेवायचं, तुमच्या कुठल्या बी प्लॅन मध्ये माझं खेळणं करायचं नाही. हो नाही, असं काय नाही. आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. इनफॅक्ट तुम्हाला भेटायलाच येणार होतो. कधी सांगणार होतात? तुम्हाला भेटायच्या आधी तुमच्या घरच्यांना भेटावं, सगळं क्लिअर करावं.
आणि मग तुमच्याकडे. ओ गप्प बसा. मला चांगलीच ओळखून आहे मी. मला सांगायचं असतं ना तर तुम्ही आधीच सांगितलं असतं. आणि काल तर मी तुमच्या घरी येऊन गेलेले, तेव्हा का नाही सांगितलं? आहे काल खरंच सांगितलं असतं तुम्हाला, पण काल तुम्ही एवढा तापलेला होता काय ऐकूनच. कारण द्यायची गरज नाही. का लग्न करायचंय ते सांगा. आहे हा आम्ही लय विचार केला. म्हटलं आता एवढे तुमच्यासारखी बायको आम्हाला कुठे मिळणार आहे का. आणि हा तुम्ही एवढा हुशार, एवढं इंटेलिजंट, पुढे जाऊन आमचा कारभार पण तुम्हीच सांभाळणार. हे झालं दुनियेला सांगायला. तुमच्या मनात तसलं काय बी नाही हे मला पक्क माहितीये. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झडलेल्या मला नाही चालणार. आधीच सांगून ठेवतीये, तर लय वाईट होईल. काय प्लॅन आहे? अहो प्लॅन बीनचं काय नाही. प्लॅन बी काय हो संचालक, आता परत आणि शेवटचं सांगते. ही असली नाटकी आहेत ना ती मम्मी पप्पांसमोर करायची, माझ्या समोर नाही. आता पटकन सांगा कशासाठी लग्न करायचे. ओके, आय विल टेल द ट्रूथ. हेच ऐकायचं ना तुम्हाला? तेच ऐकायचे. हे बघा, एकदम सिंपल गणित आहे. तुमचं आणि आमच्या आयुष्याचं एकच मोठ आहे, शेतीला त्रास द्यायचा. अहो आपण दोघ जण एकत्र आलो तर पावर वाढल. हा एकीच बळ आहे ना. कसं आहे, आपलं लग्न झाल्यानंतर कोण आपल्याला काय बोलू शकणार नाही. आणि ते टॅलेंट काय रे. म्हणजे कसं आहे ना जयश्री, तुमच्या घरातले तुम्हाला सारखी बोलत असतात, म्हणजे तुम्हाला अजिबातच किंमत देत नाहीत ना. आता भैयांशी जर तुमचं लग्न झालं तर त्यांना दुसरं रिझनच मिळणार नाही ना. म्हणजे मी सांगतोय तसं करा. तुम्ही तुमची किंमत वाढवा, घरात, गावात, आणि मग ऍक्शन घ्या. काय नीट शांतपणे विचार करा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे ऍज अ हजबंड म्हणून आम्ही आपले विचार पण जुळतात. हा, पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? ते तर आपण आत्ता बी माग लागलोच आहे की तिच्या. सवय न झाले ना आपण. तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. ती शीतल सुद्धा काय साधी सुधी नाही, लई हुशार आहे ती.